प्राध्यापक बाबासाहेब पवार आज आपल्याला FYBA या वर्गाचे मानसशास्त्र विषयाचा पहिला चॅप्टर जो आहे तो मानसशास्त्राची ओळख याची आपण माहिती करून घेणार आहोत। त्यामध्ये पहिल्या मानसशास्त्राची व्याख्या। मानसशास्त्राची व्याख्या तयार होत असताना पहिला सायकोलॉजी हा शब्द जो आहे तो ग्रीक लॅटिन शब्दापासून बनलेला आहे। त्यातला पहिला सायकी हा शब्द जो आहे त्याचा अर्थ आत्मा आणि लोजस म्हणजे शास्त्र किंवा विज्ञान अशा प्रकारे या शब्दापासून तयार झालेला आहे। आणि म्हणजेच आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या प्रथमतः तयार करण्यात आली। मात्र आत्म्याचे स्वरूप कसं आहे, त्याचं मापन कसं करावयाचं, त्याचप्रमाणे त्याचं अस्तित्व कुठं आहे या संदर्भात बऱ्याचशा प्रमाणात समस्या निर्माण झाल्या। त्यामुळं ही व्याख्या मागे पडली। त्यानंतर मानसशास्त्राच्या जवळचा शब्द म्हणजेच मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या अस्तित्वात आली। मात्र मनाच्या आत्म्याच्या संदर्भात ज्या संकल्पना किंवा समस्या उपस्थित झाल्या त्याच संदर्भात मनाच्या व्याख्येच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्या। त्यानंतर तिसरी जी व्याख्या अस्तित्वात आली ती म्हणजे बोधावस्था। बोधावस्था म्हणजे एखाद्या उद्दीपकाचं अस्तित्व व्यक्तीच्या जाणीवेच्या केंद्रस्थानी आणणे म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो बोधावस्था। म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्ही माझ्यासमोर उभे राहिला बसलेला आहात की मला एक अस्तित्वाची जाणीव होते, त्याला आपण काय म्हणतो बोधावस्था म्हणतो। मग विल्यम गुंट यांनी या व्याख्याचा काही व्याख्या मांडली। मात्र त्यांनी जो काही आंतरनिरीक्षण पद्धतीचा वापर केला याच्यामध्ये, त्यानंतर दुसरी व्याख्या जी आहे डॉक्टर सिगमंड फ्रायड या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे। मग फक्त जाणीवेचाच अभ्यास करावायचा का, जे प्रत्यक्षात दिसतं जे जाणीव होते त्याचाच अभ्यास करायचा का, की दुसरं म्हणजे अबोधावस्थेचा अभ्यास करावायचा नाही का? आपल्या सुप्त मनामध्ये ज्या काही दडपून ठेवलेल्या भावना ज्या असतात त्याचा अभ्यास करावायचा नाही का? म्हणून डॉक्टर सिगमंड फ्रायड यांनी अबोधावस्थेला त्या ठिकाणी हिमनगाची उपमा दिली। हिमनग म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागावर छोटासा तुकडा जो असतो तो म्हणजे जाणीवेचा भाग, आणि समुद्राच्या तळामध्ये असणारा मोठा भाग जो आहे तो म्हणजे अबोधावस्थेचा भाग असलेला आपल्याला दिसतो। आपल्या लहानपणापासून ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा प्रेरणा असतात की ज्या आपण व्यक्त करू शकत नाहीत, अशा ज्या काही गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी आपण अबोधावस्थेमध्ये दमन करून ठेवत असतो। उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्या वडिलांनी आपल्याला सातत्याने मारला असताना सुद्धा मारत असतात, परंतु आपल्याला कधी कधी वाटतं की आपणही आपल्या वडिलांना मारावं, परंतु आपल्या वडिलांच्या ज्या भूमिके पाठवण्याची जे काही हेतू जे आहे की जेणेकरून आपल्याला जे काही चुका होत असतात ते सुधारण्यासाठी करायचे असतात, त्यामुळे ते शिक्षा करत असतात, परंतु ते आपण मनामध्ये दडपून ठेवत असतो। एक उदाहरण सांगतो मी त्या ठिकाणी, एक बहीण आहे, बहिणीची मुलगी, दोघी बहिणी असतात, त्या मोठ्या बहिणीची मुलगी आणि ती बहिणीला छोट्या बहिणीला वाटत असतं की आपल्या मोठ्या बहिणीला आणि तिच्या मुलाला समुद्रात बुडवून मारावं। ही जी काही भावना जी आहे ती भावना प्रत्यक्षात, कारण तिच्याविषयी त्या बहिणीविषयी मुलाविषयी प्रेम असतं, परंतु काही कारणास्तव तिच्या मनामध्ये राग येत असतो, परंतु ती प्रतिक्रिया जी आहे प्रत्यक्षात कृती जी आहे तिला करता येत नाही। अशा गोष्टी काय केल्या जातात, मनाच्या आतल्या खोल कप्प्यामध्ये काय केल्या जातात, लपवून ठेवल्या जातात, दमन केल्या जातात। म्हणजे बोधावस्था आणि अबोधावस्था म्हणजे बोधावस्था म्हणजे त्या समुद्राच्या पृष्ठभागावर दिसणारा छोटासा बर्फाचा भाग आणि आत मोठा डोंगर असणारा भाग म्हणजेच अबोधावस्था। पण मात्र ह्या सर्व गोष्टी ह्या काही ना काही कारणामुळे या ठिकाणी याचा जास्तीत जास्त
शेवटची सर्वसामान्य आणि सर्वांना एक जवळची वाटणारी व्याख्या ती म्हणजे मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. ही व्याख्या आपल्याला सर्वमान्य आजपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला काय दिसून येते, टिकून असलेली दिसून येते. त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे मानसशास्त्राचे शास्त्रीय स्वरूप. त्यातला पहिला घटक जो आहे तो म्हणजे शास्त्रीय बैठक. मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे आणि शास्त्राचा अभ्यास करत असताना ज्या विविध गोष्टींचा ज्या पद्धतींचा अवलंब केला जातो तो सुद्धा मानसशास्त्रामध्ये या पद्धतींचा अवलंब केला जातो. दुसरं अनुभवाधिष्ठित शास्त्र. मानवी वर्तन याचा अभ्यास करत असताना निरीक्षण आणि प्रायोगिक पद्धतीचा अभ्यास करून त्यातून मिळालेली जी काही माहिती जी असते ती अनुभवाधिष्ठित असते आणि म्हणूनच त्या ठिकाणी मानसशास्त्र हे अनुभवाधिष्ठित शास्त्र असलेलं आपल्याला दिसून येतं. सार्वत्रिकता इतर साधारणपणे शास्त्रामध्ये रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, याप्रमाणे त्या ठिकाणी जे केलेले संशोधन जे आहे त्या संशोधनातून मांडलेले जे काही नियम जे आहेत ते नियम हे सर्वांना लागू होतात. तसंच मानसशास्त्रामध्ये वर्तनाच्या बाबतीत जे काही मांडलेले नियम जे असतात ते सार्वजनिक स्वरूपाचे असावे लागतात. म्हणून मानसशास्त्र हे सार्वत्रिक स्वरूपाचं त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे मानवी वर्तनाचा अभ्यास. मानवी वर्तन हे विविध आंगिक स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. मानवी वर्तन या ठिकाणी सातत्याने आपल्याला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं वर्तन आपल्याला व्यक्तीमध्ये काय होत असतं, दिसून येत असतं. म्हणून त्याचा मानवी वर्तनाचा बाह्य आणि अंतर्गत मानसिक स्थितीचा पण अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे शास्त्र सुद्धा अभ्यास पद्धती जसं पहिल्या शास्त्रीय बैठकीमध्ये त्या ठिकाणी समस्या मांडणे, अभियोग मांडणे, त्याचप्रमाणे त्याचं परिवर्तन मांडणे, या सर्व गोष्टींचा जो काही उपयोग केला जातो त्याचा त्या पद्धतीचा मानसशास्त्रामध्ये सुद्धा याचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे तुलनात्मक अभ्यास. एखाद्या व्यक्तीच्या पात्रतेच्या संदर्भात केलेला अभ्यास तोच अभ्यास दुसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात त्याच्या पात्रते संदर्भात तुलनात्मक अभ्यास केला जातो. म्हणून मानसशास्त्र हे सुद्धा तुलनात्मक असलेला शास्त्र असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे तिसरी स्लाइड जी आहे ती म्हणजे मानसशास्त्राचे उद्देश. मानवी वर्तनाचं आकलन. मानवी वर्तन कडेकडे मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास म्हणजे त्याच्यामध्ये अंतर्गत आणि बाह्य ते वर्तन का घडलं, कसं घडलं, कशामुळे घडलं याची माहिती जाणून घेण्याला त्या ठिकाणी मानवी वर्तनाचं आकलन असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मानसिक स्थितीचा अभ्यास म्हणजे आपल्या भावभावना असतात, विचार असतात, संवेदन असतं. त्याचप्रमाणे विविध अशा गोष्टी ज्या असतात त्या आंतरिक स्थिती ज्या असतात. बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपण पाहिलं तर याचा मानसिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी मानसशास्त्राचा त्या ठिकाणी वापर होत असलेला आपल्याला दिसून येतो. पूर्वग्रह दूर करणे. साधारणपणे आपण पाहायला गेलं तर समाजामध्ये खूप पूर्वग्रह असलेला आपल्याला दिसून येतो की कानावर केस असलेले व्यक्ती धूर्त असतात. कानावर आता प्रत्येकाच्या व्यक्तीच्या कानावर केस कमी जास्त प्रमाणात असतात म्हणून ती असं कुठल्याही शास्त्रीय पद्धतीने ते सिद्ध होऊ शकलं नाही. समाजामध्ये अशा प्रकारचे अनेक पूर्वग्रह जे आहेत, उदाहरणार्थ निग्रो व्यक्ती त्या विषयासक्त व खुशाल चेंडू असतात. हे तसं पाहायला गेलं तर प्रत्यक्षपणे आपल्याला दिसून आलेलं नाही किंवा त्याचा शास्त्रीय पुरावा उपलब्ध होऊ शकतो नाही. आणि अशा ज्या काही समाजामध्ये अंधश्रद्धा आणि जे काही पूर्वग्रह जे आहेत दूर करण्यासाठी मानसशास्त्राचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे शास्त्रशुद्ध विश्लेषण की जे काही माहिती मिळालेली असते निरीक्षण आणि प्रयोग पद्धतीच्या सहाय्याने त्याचं योग्य त्या रीतीने त्याचं विश्लेषण करणे, त्या माहितीचं विश्लेषण करणे आणि शेवटचं जे आहे म्हणजे मानसिक समस्यांचं निराकरण. ही जे काही शास्त्रशुद्ध विश्लेषण केलं तर प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनाचं समाजामध्ये अशा अनेक प्रकारच्या मानवी वर्तनाच्या समस्या निर्माण होतात
त्या समस्यांचं मानसशास्त्रीय सिद्धांताच्या आधारे त्याचा उपयोग करून अनेक व्यक्तींच्या समस्यांचं निराकरण केलं जातं. त्यानंतर मानसशास्त्राचा संक्षिप्त अभ्यास. सुरुवातीला आपण पाहिलं तर मानसशास्त्राचा स्वतंत्र मानसशास्त्र म्हणून त्याला मान्यता मिळालेली होती. तत्वज्ञानामध्येच या मानसशास्त्राचा बऱ्याचशा अभ्यास केला जात होता. मात्र 1879 मध्ये जर्मनीमध्ये लिप्झिग विद्यापीठामध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली आणि तेव्हा खऱ्या अर्थाने मानसशास्त्राचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. मानसशास्त्राचा भूतकाळ जास्त नाही, पण त्याचा वर्तमान काळ जास्त असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 1883 मध्ये अमेरिकेमध्ये स्टॅनले हॉल यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली. विल्यम वुंट यांचे शिष्य हे स्टॅनले हॉल असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यांनी अमेरिकेमध्ये ही पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. त्याचबरोबर 1892 मध्ये अमेरिकन मानसशास्त्रीय असोसिएशनची स्थापना झाली. आज आपण पाहायला गेलो तर मानसशास्त्रामध्ये किंवा बऱ्याचशा वेळेला सामाजिक शास्त्रामध्ये अभ्यास करत असताना जी काही मानसिक नैतिक तत्वे जी काही सांभाळायचं संशोधन करत असताना ते APA किंवा अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने त्या ठिकाणी ती नैतिक तत्वे तयार केलेली आपल्याला दिसून येतात किंवा त्याचे मानदंड तयार केलेले आपल्याला दिसून येतात. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी 1900 कालावधीमध्ये राणी व्हिक्टोरिया, इंग्लंडमधील राणी व्हिक्टोरिया त्यांचा जो काही कालखंड जो होता तो दमनाचा कालखंड होता. म्हणजे त्या ठिकाणी लैंगिक दमनाचा कालखंड म्हटला जातो आणि त्या आधारेच त्यांच्याकडे आलेल्या जे काही रुग्ण जे आहेत त्यांनी केलेल्या अभ्यासावरून त्यांनी मनोविश्लेषणवादाचा सिद्धांत प्रस्थापित केला. त्यानंतर 1901 मध्ये मानसशास्त्रीय प्रयोग पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. त्याचप्रमाणे 1905 मध्ये मानसशास्त्रीय चाचणी विकसित पहिली अल्फ्रेड रेने आणि सायमन यांनी पहिली चाचणी 1905 मध्ये विकसित केली. त्यामध्ये 1905, 1909, 1921 अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी मानसशास्त्रीय चाचण्या विकसित केल्या. त्यानंतर सर्वात महत्वाचा घटक म्हणजे 1913 मध्ये जॉन वॅटसन यांनी वर्तनवादाचा उदय केला. त्यांनी सांगितलं की केवळ जी काही निरीक्षण योग्य जे काही गोष्टी ज्या आहेत त्याचाच वर्तनासाठी अभ्यास करावा असं. आणि अशा प्रकारे हा मानसशास्त्राचा संक्षिप्त इतिहास दिसून येतो. त्याचप्रमाणे मानसशास्त्राचे दृष्टिकोन, त्यातला पहिला दृष्टिकोन जो आहे ते संरचनावाद विल्यम वुंट यांनी मांडला. विल्यम वुंट यांचं मत होतं की या संरचनावादाच्या पुरस्कर्त्यांचं प्रत्येक घटकाचं किंवा प्रत्येक अनुभवाचं, प्रत्येक गोष्टीचं लहान लहान घटकामध्ये त्याचं विश्लेषण करणे आणि त्याला अनुसरून त्या ठिकाणी आत्मनिरीक्षण पद्धती. आत्मनिरीक्षण पद्धती म्हणजे काय? स्वतः अंतर्मुख होऊन स्वतःचं तटस्थपणे निरीक्षण करणे. मात्र ही पद्धती काय ठरली? व्यक्तिनिष्ठ स्वरूपाची ठरली. जो मला अनुभवलेला आहे तो तुम्हाला अनुभव येईलच असं नाही. एकाच घटकाच्या संदर्भात वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येऊ शकतात. त्यामुळे विल्यम वुंटना जो वाटलं की त्या ठिकाणी आपण आत्मनिरीक्षण पद्धती जी मांडली आहे ती सदोष आहे. त्यानंतर दुसरं कार्यवाद विल्यम जेम्स यांनी मांडला. त्यांचं म्हणणं होतं की संरचनावादामध्ये प्रत्येक गोष्टीचं लहान लहान घटकांमध्ये विश्लेषण करण्याऐवजी जी काही नदी जी आहे, नदीचा वाहता प्रवाह असेल, नदीचा किनारा असेल, नदीच्या कडेचं जे असणारी जी काही परिस्थिती असेल, या सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास करावा. त्यानंतर
समग्र म्हणजे काय? संपूर्ण. कोणत्याही घटकांची गोळाबेरीज न करता त्या घटकाचं संपूर्ण तत्व पाहणे म्हणजेच त्याला काय म्हणलं जातं? समाकृती. उदाहरणार्थ याच्यामध्ये आपण फाय प्रत्यय किंवा फाय फिनॉमिनन, आपण गणपतीच्या कालावधीमध्ये जे डेकोरेशन केलं जातं त्या डेकोरेशनच्या काळामध्ये जे काही बल्ब जे असतात ते बल्ब आपल्याला गतिशील असलेले दिसून येतात. तिथं संपूर्ण त्याचं किंवा त्या गतीचं तत्व तिथं अवलंबलेलं दिसून येतं. आपल्याला तशा प्रकारचं संवेदन होतं. म्हणजे एक दिवा चालू होतो, लगेच तो बंद होतो, दुसरा चालू होतो, म्हणजे चालू बंद याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या दिव्याची गती असलेली आपल्याला दिसून येते. किंवा एखाद्या वस्तूमध्ये दोष असला तरी तो दोष पूर्ण करून ती आकृती किंवा ती व्यक्ती संपूर्ण संवेदन करणे म्हणजे त्या ठिकाणी त्याला काय म्हणलं जातं? समाकृती वाद. त्यानंतरचा जो वाद आहे तो मनोविश्लेषण वाद, तो डॉक्टर सिग्मंड फ्रायड यांनी मांडला. मगाशी म्हटल्याप्रमाणे जी काही इंग्लंडमध्ये राणी व्हिक्टोरिया जी होती त्या व्हिक्टोरियाचा कालखंडच होता तो पूर्णपणे लैंगिक दमनाचा होता. स्त्रियांना अनेक बंधनं होती. उमराव जे इंग्लंडमध्ये जे आहेत ते उमराव एका स्त्रीशी त्याचा संबंध प्रस्थापित झाल्यानंतर जेव्हा नंतर तिचा कंटाळा आला तर त्या ठिकाणी दुसरी स्त्री उपभोगण्यासाठी त्यांना प्राप्त करण्याची परमिशन होती किंवा त्या ठिकाणी परवानगी होती. मात्र स्त्रीला त्या कालावधीमध्ये लैंगिक इच्छा व्यक्त करणे ही कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी त्यांना परवानगी नव्हती. जसं आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये टेबल पूर्णपणे टेबल क्लॉथने झाकतो, म्हणजे टेबलचा पाय सुद्धा दिसत नाही, तशा प्रकारे स्त्रीला संपूर्ण बुरख्याखाली त्या ठिकाणी वावरलं जात असत. आणि तिला परपुरुषाशी बोलायचं असेल तर पायाच्या नकाकडे बघून बोलावलं जातं. मग अशा पद्धतीने पुरुषाला जेव्हा स्त्रीचा उपभोग घ्यावासा वाटतो तो घेतो. जेव्हा त्याची इच्छा त्या स्त्रीविषयी कमी होते त्यावेळेला तो दुसऱ्या स्त्रीकडे त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करत असतो. मग अशा प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये 3 अवस्था सांगितलेल्या आहेत: बोधावस्था, सुप्त बोधावस्था आणि अबोधावस्था. की जे काही अबोधावस्था जी आहे सर्व आपल्या वर्तनाचं नियंत्रण करत असते, दमन करत असतो. उदाहरणार्थ कोल्याला द्राक्षे आंबट लागतात का? तर त्या ठिकाणी कोल्याला ते द्राक्षे त्या वेलीपासून घेता येत नाही, ते त्या ठिकाणी सेवन करता येत नाही. तो कितीही प्रयत्न केला तरी मग शेवटी काय म्हणतो, जाऊ दे मला द्राक्षेच काहीच नाहीत कारण ते आंबट आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी जे काही यंत्रणा वापरल्या जातात म्हणजे खोट्याचं त्या ठिकाणी समर्थन केलं जातं, त्याला त्या ठिकाणी संरक्षण यंत्रणा म्हटलं जातं. वर्तनवाद हा जो काही जेम्स वॅटसन यांनी मांडलेला आहे, त्या ठिकाणी जी काही आत्मा, मन, बोध अवस्था, अबोधावस्था या ज्या काही संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना पूर्णपणे जेम्स वॅटसन यांनी अमान्य केलेली आहेत. उद्दीपक, व्यक्ती आणि प्रतिक्रिया जो काही SOR स्टिम्युलस ज्याप्रमाणे उद्दीपक उपस्थित होईल त्या पद्धतीनं व्यक्ती त्या उद्दीपकाचा अर्थ लावते आणि उद्दीपकाचा अर्थ त्या व्यक्तीने लावल्यानंतर त्या ठिकाणी त्या व्यक्तीकडून प्रतिक्रिया घडते. म्हणजे ओळखीचं असेल तर त्या ठिकाणी हसून प्रतिक्रिया देत असते आणि ओळखीचं नसेल तर त्या ठिकाणी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. की त्याचा वर्तनाचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. मानवतावादी दृष्टिकोन कार्ल रॉजर्स यांनी मांडलेला आहे. मूलतः कार्ल रॉजर्सच्या मते मूलतः माणूस हा चांगल्या स्वरूपाचा आहे, चांगल्या स्वभावाचा आहे. कारण मनोविश्लेषण काय म्हणतो की माणूस हा चांगला नाही, कारण त्याच्यामध्ये जे काही मनोलैंगिक विकास अवस्था आहे त्या लैंगिक विकासाच्या अवस्थेनुसार त्या ठिकाणी माणूस काय करतो, वावरत असतो. त्यामुळे तो वाईट आहे असं म्हणतो. परंतु कार्ल रॉजर्स हा काय म्हणतो की आपला माणूस हा चांगला आहे आणि मानवाचं जीवन हा सत्ता नियंत्रित
समस्यातून नवनवीन शाखांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून. त्याच्यामध्ये पहिली जी शाखा जी आहे ती म्हणजे विकासात्मक मानसशास्त्र किंवा डेव्हलपमेंट मानसशास्त्र. मानवाच्या जन्मपूर्व अवस्थेत किंवा गर्भावस्थेपासून ते मृत्यूपर्यंतचा किंवा वृद्धावस्थेपर्यंतचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. त्याचा विकास कसा होतो, शारीरिक विकास कसा होतो, मानसिक विकास कसा होत असतो, त्याचप्रमाणे सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक हा टप्प्याटप्प्याने कसा विकास होत असतो. त्याच्यामध्ये जसजसं वाढ आणि विकास होत जाते तसतसं वाढ होत असते, तसं प्रौढावस्थेमध्ये किंवा वृद्धावस्थेमध्ये त्याचं हळूहळू डिक्लाइन म्हणजेच ऱ्हास सुरू व्हायला लागत असतो आणि त्याच्यातून अनेक समस्या निर्माण होत असतात. त्याचप्रमाणे दुसरी शाखा जी आहे ती म्हणजे सामाजिक मानसशास्त्र. सामाजिक मानसशास्त्रामध्ये समाजामधील घडून येणाऱ्या ज्या आंतरक्रिया ज्या असतात त्या आंतरक्रियांचा अभ्यास किंवा आंतरक्रियांच्या जालबंधाचा म्हणजेच नेटवर्कचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्र. याच्यामध्ये 3 पातळ्या आपल्याला दिसून येतात. वैयक्तिक पातळी, त्याचप्रमाणे सामाजिक पातळी आणि सामूहिक पातळी. या 3 वर्तनाच्या पातळ्या दिसून येतात. वैयक्तिक म्हणजे आपण आपल्या घरामध्ये वावरत असताना आपण आपल्या कोणत्याही पद्धतीनं वावरत असतो किंवा आपल्या खोलीमध्ये आपल्याला ज्या पद्धतीने वावरायचं असतं त्या पद्धतीने वावरत असतो. जेव्हा घरामध्ये एखादा नवीन व्यक्ती, अनोळखी व्यक्ती जेव्हा घरामध्ये प्रवेश करते तिथं वैयक्तिक दृष्ट्या आपण वावरत असतो तसं त्या व्यक्तीसमोर येतं की जेणेकरून समाजाचे काही नैतिक अधिष्ठान जे आहेत, अटी जे आहेत, नियम जे आहेत त्या नियमांचं पालन करावं लागत असतं. आणि माणूस हा समाजशील प्राणी असलेला आपल्याला दिसून येतो. समाजाशिवाय व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं अस्तित्व प्राप्त होत नाही आणि समाजाला व्यक्तीशिवाय काही अर्थ नाही. कारण हे दोन्ही परस्पर, व्यक्ती आणि समाज या दोन्ही परस्पर पूरक असलेले आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यामध्ये असणारे विविध घटक जे असलेले आपल्याला दिसून येतात. आंतरक्रिया, सामाजिक आंतरक्रिया, क्रिया आणि प्रतिक्रिया. समाजामध्ये एखादा उद्दीपित घटक जे असते की जेणेकरून आपल्याला कार्य प्रवृत्त करत असेल किंवा प्रतिक्रिया करण्यास प्रवृत्त करत असेल तो उद्दीपित घटक किंवा आपली अत्यंत जवळची व्यक्ती अनेक दिवसानंतर आपल्या समोर दिसली तर त्या व्यक्तीला बघता क्षणीच आपण उद्दीपित होतो आणि प्रतिक्रिया म्हणजे त्या व्यक्तीला जवळ जाऊन आपण कडकडून मिठी मारतो. तो आनंद जो असतो तो प्रतिक्रिया असतो. त्याचप्रमाणे पूर्वग्रह एखाद्या विशिष्ट घटकाविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी, त्याचप्रमाणे गटाविषयी, समाजाविषयी प्रतिकूल स्वरूपाचं मत बाळगणं म्हणजेच पूर्वग्रह असतं. अभिवृत्ती कशी घडते? एखाद्या विशिष्ट घटकाविषयी असणारी अनुकूल अथवा प्रतिकूल स्वरूपाचा मानसिक प्रबलता म्हणजेच त्या ठिकाणी आपण अभिवृत्ती म्हणत असतो. अभिवृत्ती आणि वर्तन याच्यामध्ये फरक आहे. आपण सर्व जाती धर्माविषयी आपण समाजामध्ये बोलत असताना आपण काय म्हणतो की सर्व जाती धर्म समान, पण आपल्या वैयक्तिक पातळीवरती आपण एखाद्या विशिष्ट समाजाविषयी जे आपण मत बाळगलं असतं समाजामध्ये त्याच्या नेमकं उलट वर्तन आपण व्यक्तिगत पातळीवरती करतो. त्याचप्रमाणे परहितवृत्ती, त्याचप्रमाणे सामाजिक जडणघडण कशी होत असते याचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्रामध्ये होतो. तिसरा जो काही घटक जो आहे, शाखा जी आहे चिकित्सा मानसशास्त्र किंवा क्लिनिकल सायकोलॉजी आपण म्हणतो. या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या व्यक्ती वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये MBBS किंवा MD ही पदवी ग्रहण केलेली असते. अशा व्यक्तींच्याकडे त्या ठिकाणी आपण पाहायला जे काही मानसिक पीडा ज्या असतात
किंवा जे काही मानसिक व्याधी ज्या असतात त्या तीव्र स्वरूपाच्या असतात, अशा समस्यांचं निदान, उपचार किंवा या ठिकाणी वैद्यकीय उपचार कशा प्रकारे केला जातो याचा अभ्यास चिकित्सा मानसशास्त्रामध्ये केला जातो. समुपदेशन मानसशास्त्र जे आहे चिकित्सा मानसशास्त्राच्या प्रमाणेच समुपदेशन मानसशास्त्र असते आपल्याला दिसते. मात्र चिकित्सा मानसशास्त्रामध्ये गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार जे असतात त्याचा अभ्यास केला जातो, त्याच्यावर निदान केलं जातं आणि मग उपचार केले जातात. मात्र याच्यामध्ये जे गंभीर नसलेले आजार जे आहेत, उदाहरणार्थ नैराश्य, भीती, चिंता, अशासारख्या काय जी काही समस्या ज्या असतात त्याच्यावर त्या ठिकाणी समुपदेशन मानसशास्त्र हा त्याच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून त्याच्या समस्या समजून घेऊन त्याच्यावर उपाय योजत असतो. याचा अभ्यास शैक्षणिक मानसशास्त्र आज या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होत असलेला आपल्याला दिसून येतो. मानसशास्त्रामध्ये शैक्षणिक विषय जे अभ्यास केलेले असतात, अध्ययन, अध्यापन पद्धती या गोष्टींचा जो काही अभ्यास केलेला असतो त्याचा उपयोग शैक्षणिक क्षेत्रामध्ये कसा करता येईल या दृष्टिकोनातून शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ प्रयत्न करत असतात, अभ्यास करत असतात. आणि त्याच्यामध्ये उदाहरणार्थ सिलेबस कसा तयार करावा, कुठल्या पातळीच्या विद्यार्थ्यांसाठी कुठला सिलेबस तयार करावा, कशा प्रकारचा सिलेबस करावा, मुलांच्या मध्ये शैक्षणिक अभ्यासाविषयी काही रुची कशी निर्माण करावी. कारण 10वीच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा वेळेला शिक्षण किंवा शालेय गळती निर्माण होण्याची शक्यता असते किंवा मध्य बाल्यावस्थेमध्ये आपल्याला शालेय गळती लागलेली आपल्याला दिसून अभ्यासाविषयी निर्माण होणारी अरुची या गोष्टीमध्ये काय त्याच्यामध्ये बदल करता येईल त्याचा अभ्यास शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्र. औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या वेळेला इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, सुरुवातीला उद्योगामध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं समानता नव्हती किंवा एक विचार विनिमय नव्हता त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचा. कारण त्यावेळेला कामगार हे फक्त आणि फक्त वेठबिगार समजले जात होते. कामगारानं काम केलं तरच त्याला पगार दिला जात होता. आजारी पडला तर किंवा काही ऍक्सिडेंट झाला तर त्याला कामावर काढून टाकलं जात होतं. कुठल्याही यंत्राची निर्मिती करत असताना फक्त उत्पादन क्षमतेचा विचार केला जात होता, परंतु ते यंत्र तयार करत असताना सर्वात महत्वाचा घटक जो असतो तो म्हणजे कर्मचारी याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात होतं. आणि ज्या वेळेला इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक मानसशास्त्रज्ञांनी बऱ्याच प्रमाणात या बाबतीत संशोधन केल्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा किंवा जे काही व्यवस्थापन जे आहे त्या व्यवस्थापनाचा कर्मचाऱ्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये संतोषजनक वातावरण निर्मिती करणे हा महत्वाचा घटक या शाखेमध्ये अभ्यासला जातो. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची निवड कशा प्रकारे करावी. अमेरिकेमध्ये कर्मचाऱ्यांची किंवा सैनिकांची निवड करण्यासाठी सर्वप्रथम मानसशास्त्रीचा वापरली अल्फा मिलिटरी टेस्ट आणि बीटा मिलिटरी टेस्ट. आणि याद्वारे कर्मचाऱ्यांचं निवड करण्यात आली. कर्मचाऱ्यांची निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी जरी त्यांची शैक्षणिक अर्हता असली तरी त्या ठिकाणी डायरेक्ट त्यांना कुठल्याही त्या जॉबवर प्रत्यक्षपणे काम करावयास लावलं जात नाही. सुरुवातीला त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षणाची गरज दोघांनाही असलेली आपल्याला दिसून येते. औद्योगिक क्षेत्रासाठी किंवा उद्योगधंदे जे असतात, व्यवस्था असतात त्यांच्यासाठी असतं आणि कर्मचाऱ्यांसाठी असतं. कारण नवीन आलेला कामगार त्या कारखान्याची जी काही ध्येय धोरणं जी असतात त्या ध्येय धोरणाविषयी माहिती नसते. वेगवेगळे जे काही
अद्ययावत केलं जातं. त्याचप्रमाणे कामगार आणि व्यवस्थापक यांचं मनोधैर्य वाढवणं, कामगारांच्या समस्या ज्या आहेत त्या कामगारांच्या समस्या समजावून घेणे, उत्पादन क्षमता वाढवणे. साधारणपणे गिलब्रेथ दाम्पत्य यांनी जे काही अभ्यास केलेला आहे की एक गौंडी 1 तासामध्ये सर्वसाधारणपणे जवळजवळ 150 विटा रचत होते. पण ती काम करण्याची पद्धत जी आहे ती ते बऱ्याचशा प्रमाणात सदोष असलेली आढळून आली. आणि त्यानंतर त्याने त्या शास्त्रज्ञ गिलब्रेथ यांनी त्या कामगारांना गवंडींना योग्य अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं आणि जवळजवळ 400 ते 500 1 तासामध्ये विटा रचण्याचं काम या गवंड्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. स्वास्थ्य मानसशास्त्र, जागतिक आरोग्य संघटनेनं या ठिकाणी जे काही स्वास्थ्य ही संकल्पना मांडलेली आहे, शारीरिक, मानसिक, सामाजिक, त्याचप्रमाणे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक या 5 गोष्टींनी युक्त प्रत्येक व्यक्तीचं स्वास्थ्य किंवा प्रत्येक व्यक्ती निरोगी असते. या 5 घटकापैकी एखादा जरी घटक त्यामध्ये अनुपस्थित असेल तर ती व्यक्ती निरोगी म्हणून समजली जाते. आणि आज आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात पाहायला गेलं तर की जे काही स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण कोरोनाच्या कालावधीत आपण पाहायला गेलं तर घरी सुद्धा आपलं स्वास्थ्य टिकवणं अत्यंत महत्वाचं असते आपल्याला. आणि म्हणून नियमित व्यायाम करणे, सकस आहार घेणे, योग्य अशा प्रकारचा घेणे, वेळेत घेणे, या दृष्टिकोनातून याचा अभ्यास याच्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर शाखा जी आहे ती म्हणजे गुन्हेगारी व न्याय सहाय्यक मानसशास्त्र. कोणतीही व्यक्ती जन्माला येत असताना गुन्हेगार म्हणून जन्मास येत असते. त्याला आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि ही जे काय परिस्थिती जी आहे त्या परिस्थिती त्या व्यक्तीला गुन्हेगार प्रवृत्तीकडे वळवणे अथवा गुन्हेगार प्रवृत्तीकडे न वळवणे ह्या गोष्टी कारणीभूत असतात. या गुन्हेगार करण्याच्या पाठीमागे, गुन्हेगारी करण्याच्या पाठीमागे कारण काय आहे? त्याचप्रमाणे त्याच्यावर उपाय कोणते योजावे या संदर्भात जो अभ्यास केला जातो तो गुन्हेगारी मानसशास्त्रामध्ये केला जातो. न्याय सहाय्यक मानसशास्त्र, गुन्हेगारी मानसशास्त्राबरोबरच ही शाखा आपल्याला असलेली आपल्याला दिसून येते की ज्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये किंवा पोलिसांना मदत करणे म्हणजे न्याय सहाय्यक मानसशास्त्रज्ञाचं काम असतं. जे काही संशयित आरोपी जे असतात त्या संशयित आरोपींचं त्या ठिकाणी आपल्याला रेखाचित्र तयार करणे, त्याच्या वर्तनाची माहिती उपलब्ध करून देणे हे न्याय सहाय्यक मानसशास्त्र म्हणजे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी याचा अभ्यास केला जातो. क्रीडा मानसशास्त्र, क्रीडा किंवा जे काही खेळ जे आहे आणि त्याचप्रमाणे आपलं शरीर कमवण्याच्या संदर्भात असणाऱ्या ज्या काही बाबी जे आहेत त्या बाबीच्या संदर्भात याचा अभ्यास केला. जे व्यायाम न करणारे किंवा कुठल्याही खेळामध्ये भाग न घेणारे आणि खेळामध्ये भाग घेणारे जे काही खेळाडू जे असतात यांचा तुलनात्मक अभ्यास सामाजिक क्रीडा मानसशास्त्रामध्ये केला जातो. त्यांचे व्यायाम जे काही पोषक घटक जे असतात आणि ते मनोधैर्य वाढवण्यासाठी कशा प्रकारे त्यांचं मनोधैर्य वाढवलं जातं त्याचा अभ्यास. स्त्रियांचं मानसशास्त्र, स्त्रियांच्या मानसशास्त्रामध्ये आपण पाहिलं तर स्त्री आणि पुरुष हा मतभेद प्राचीन कालावधीपासून असलेला आपल्याला दिसून येतो. स्त्री आणि पुरुषांच्या मेंदूच्या रचनेमध्ये काय बदल आहे, काय फरक आहे, त्यांच्या शरीरामध्ये स्रवणाऱ्या ज्या ग्रंथी ज्या आहेत त्या ग्रंथींच्या मध्ये दोघांच्या मध्ये काय फरक आहे. त्याचप्रमाणे आज आपण तसं पाहायला गेलं तर आज या गोष्टीला जर आपण पाहिला तर मतभेद मेंदूच्या रचनेमध्ये बदल किंवा फरक असं नाही असं म्हणण्यापर्यंत त्या ठिकाणी हे मानसशास्त्र आपल्याला दिसून
खांद्याला लावून काम करत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बालमानसशास्त्र, बालकांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. त्या ठिकाणी त्यांचे शारीरिक वाढ विकास कशा प्रकारे होत असतो, त्या ठिकाणी त्याचा शारीरिक मानसिक सामाजिक विकास कसा होतो याचा टप्प्याटप्प्याने अभ्यास केला जातो. पर्यावरणीय मानसशास्त्र, एन्व्हायरमेंटल मानसशास्त्र किंवा या ठिकाणी पर्यावरण आणि मानवाचा जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. पर्यावरणामध्ये होणारे जे काही बदल जे आहेत, म्हणजे या ठिकाणी आज आपण पाहायला गेलं तर ग्लोबल वॉर्मिंग या गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये बदल झाले तर त्या मानवी वर्तनामध्ये सातत्याने बदल होत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा बदल कसा होतो, त्याचा परिणाम त्या व्यक्तींच्यावर काय होतो याचा अभ्यास केला जातो. आध्यात्मिक मानसशास्त्र, जे काही मानसशास्त्रीय गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याचा काय व्यक्तीच्या जीवनात परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो. सकारात्मक मानसशास्त्र, कुठल्याही व्यक्तीच्या संदर्भात आपण पाहायला एकदम निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे आपले की जास्तीत जास्त व्यक्ती सकारात्मक कशी राहील, त्याला त्या दृष्टीने कोणते उपाय योजले जातील, त्याला कोणत्या प्रकारचे कार्यक्रम दिले जातील की जेणेकरून व्यक्ती नेहमी पॉझिटिव्ह राहील, या संदर्भात अभ्यास केला जातो. त्यानंतर न्यूरो मानसशास्त्र, न्यूरो सायकोलॉजी, आपली महत्वाची सर्वोच्च संस्था म्हणजे मानवाच्या मानवोत्तर प्राण्यांची आपण जर पाहायला गेलं तर काय दिसून येते की मज्जा संस्था, मुख्य मज्जा संस्था, त्याच्यामध्ये आपल्याला मेंदू हा महत्वाचा घटक दिसून येतो. मग मेंदूची रचना जर आपण पाहायला गेले तर या ठिकाणी मेंदूचा जो काही उजवा भाग जो आहे, उजवा गोलार्ध जो आहे, त्या गोलार्धाचं काम शरीराच्या डाव्या बाजूचं नियंत्रण करणे, त्याचं चलनवलन करणे आपल्याला दिसून येते. आणि डाव्या भागाचा मेंदू, सगळ्या डाव्या बाजूचा मेंदू जो आहे तो आपल्या शरीराच्या उजव्या बाजूचं नियंत्रण आणि चलनवलन करत असतो. जी काय त्याचबरोबर दुसरी महत्वाची त्याच्यामध्ये दिसून येते त्या ठिकाणी मज्जारज्जू. आपले जे पाठीमागामध्ये जे काही कणा जे आहेत, मणके जे आहेत, त्या मणक्यामध्ये त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी मज्जारज्जू असलेलं आपल्याला दिसून येतं. मणक्याच्या पोकळीमध्ये मणक्याचा जर छेद केला तर तो एच आकाराचा आपल्याला छेद दिसून येतो. पाठीमागे पुढे दोन त्या ठिकाणी आपल्याला होल दिसतात, त्याच्यामधून एका बाजूला त्या ठिकाणी संपूर्ण शरीराची जी काही आपण जी काही माहिती मिळाली असते ती मेंदूपर्यंत पोहोचलेली असते, त्याचा अर्थ लावण्याचं, त्याची कृती करण्याचं काम त्या ठिकाणी मेंदूकडून दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी त्या अवयवाला त्या ठिकाणी आपल्याला दिलं जातं. त्यानंतर शेवटचा भाग जो आहे तो म्हणजे मानसशास्त्रातील व्यावसायिक संबंध. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने जे काही विविध शाखा प्रस्थापित केलेल्या आहेत, त्याचं संशोधन केलेलं आहे, मांडलेले आहे. आणि मग आता मानसशास्त्राच्या ठिकाणी समाजामध्ये किंवा मानसशास्त्राचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या नवनवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यावसायिक संधी त्या ठिकाणी त्यातला पहिला घटक जो आहे तो म्हणजे मनोविकार तज्ञ. मनोविकार तज्ञ किंवा सायकॅट्रिस्ट जो असतो तो वैद्यकीय क्षेत्रातील MBBS, MD हे शिक्षण प्राप्त करत असतो. या मनोविकार तज्ञांच्याकडे ज्या व्यक्ती मानसिक व्याधी किंवा समस्या घेऊन येतात त्या व्यक्तीच्या ठिकाणी मनोविकार तज्ञ त्याचा अभ्यास करतो, त्याचं निदान करत असतो आणि त्याच्यावर वैद्यकीय उपचार करत असतो. म्हणजे किंवा ते स्वतःचं क्लिनिक सुद्धा खोलू शकतो. त्यानंतर मनोविश्लेषण तज्ञ,
मनोविश्लेषण तज्ज्ञ म्हणून काम करू शकतो. त्याचप्रमाणे मनोविश्लेषण हा जो त्या संदर्भात जे काही डिप्लोमा इन सायको अनालिसिस हा जो काही डिप्लोमा केलेला विद्यार्थी जो असतो ती व्यक्ती समाजातील जे काही मानसिक व्याधी निर्माण झालेले असतात किंवा मानसिक रोग निर्माण झालेले असतात किंवा मानसिक आजार निर्माण झालेले असतात अशा व्यक्तींना सल्ला देऊ शकतात, उपचार करू शकतात. त्याचप्रमाणे मनोचिकित्सक, समाजसेवक, मानसशास्त्रामधील पदव्युत्तर सामाजिक मानसशास्त्राची पदवी घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्याला मनोचिकित्सक समाजसेवक म्हणून काम करतात. समाजामध्ये जे काही विविध घटना घडत असतात, विविध घटक असतात किंवा विविध कार्यक्रम असतात, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतात, याच्यामध्ये किंवा समाजसेवेमध्ये रुची घेणारा व्यक्ती जो असतो त्या समाजसेवेचा रुची घेणाऱ्या व्यक्तीमध्ये याचा समावेश होत असतो. समाजामध्ये तेढ निर्माण झालेली असते. त्याचप्रमाणे एकमेकांच्या समाजाविषयी पूर्वग्रह असतात, मतभिन्नता असतात, जातीभेद असतात, वर्णभेद असतात. नेतृत्व कसं करावं, समाजामध्ये समाजोपयोगी कार्यक्रम कसे राबवता येईल या दृष्टिकोनातून मनोचिकित्सक समाजसेवक समाजामध्ये काम करत असतो किंवा त्याला क्रांतिकारक आहे. मानसतज्ञ संपूर्ण मानसशास्त्राचे विद्यार्थी या ठिकाणी याचा मानसतज्ञ म्हणून काम करू शकतात. उदाहरणार्थ समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ, ही जे काही समुपदेशक जो आहे किंवा समुपदेशन मानसशास्त्रज्ञ जो आहे, सल्ला मसलत मानसशास्त्रज्ञ, तो जे काही कमी गंभीर स्वरूपाचे असतात किंवा कमी गंभीर नसलेल्या ज्या गोष्टी ज्या असतात, समस्या असतात, त्यांचं काय करत असतो, अवलंब त्या व्यक्तीशी बोलत असतो, त्याच्यामध्ये डोकावून पाहत असतो आणि त्याच्यामध्ये काय बदल आहे तो त्या ठिकाणी काय करत असतो, त्याचं ते निदान करत